नमस्कार, आपण पाहता वावर न्यूज. मी आज आहे सिरसाळा या ठिकाणी. सिरसाळा या ठिकाणी आज मोठ्या जल्लोषामध्ये कैलासवासी वसंतरावजी नाईक जे की हरित क्रांतीचे प्रणेते त्यांना मानलं जातं, अशा थोर महापुरुषाची आज जयंती आहे. या जयंतीच्या निमित्ताने सिरसाळा या ठिकाणी असंख्य असा जनसमुदाय या ठिकाणी आलेला असताना या जयंतीच्या उत्सवामध्ये एक पुस्तक विक्रेते किंवा गोरमाटे समाजाचं जे काही साहित्य असतं, एक त्यांचा दागिनाच म्हणावं असं साहित्य विक्रेते करणारे या ठिकाणी आम्हाला भेटले आणि भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही पत्रकार आहात, तर जाताना आम्हाला अवश्य भेटा, तुम्हाला मला एक माझ्यातर्फे पुस्तक द्यायचं आहे वाचण्यासाठी चांगलं. त्यांची तळमळ बघून आम्ही परत या ठिकाणी आलोत आणि असं त्यांना पाहून किंवा बोलताना अचंबित असं वाटतंय की असा कुठंतरी उदरनिर्वाह करत असताना, कुठंतरी साहित्य विकून, पुस्तक विकून स्वतःची खळगी किंवा संसार चालवत असताना या ठिकाणी त्यांच्या मनात जर काही संकल्पना आली किंवा तुम्ही पत्रकार आहेत तर पत्रकार म्हणून तुम्हाला माझ्यातर्फे थेट गिफ्ट द्यायची आहे, त्यांनी आवर्जून या ठिकाणी मला बोलवलं. म्हणून या ठिकाणी आम्ही त्यांचा व्हिडिओ करण्याचा किंवा त्यांच्याशी वार्तालाप करण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी आपली मगाची भेट झाल्यानंतर तुम्ही आवडून सांगितलं तुम्ही पत्रकार आहात, माझ्याकडे या आणि माझी गिफ्ट या ठिकाणी घेऊन जा म्हणला. त्या भावना तुमच्या आम्हाला कळल्या, या भावना आपल्या खूप अशा प्रेमळ होत्या. या भावनेच्या माध्यमातून असं तुम्हाला का वाटलं की आम्हाला पुस्तक द्यावं? या ठिकाणी आपले सर्वांचे लाडके साहेब राठोड साहेब या ठिकाणी आले. सर या इकडे, सर या. साहेब या ठिकाणी आवर्जून आलेले आहेत आणि साहेबांनाही असं सांगायचं आहे की साहेब त्यांनी आवर्जून आम्हाला सांगितलं की जाताना आम्हाला भेट द्या, तुम्हाला छान सुवासनासाठी आम्हाला पुस्तक घ्यायचं आहे. या ठिकाणी आपल्याला पुस्तक देत आहेत. पुस्तक घेण्यापूर्वी तुमच्या मनात असं काय वाटलं की आम्हाला पुस्तक द्यावं, हे आम्हाला या ठिकाणी बोलून दाखवावं. खरं तर ही जयंती नाचून नाही तर वाचून साजरी करावा असा तुमचा उद्देश असावा 100%. काय सांगाल? मी शिवनारायण राठोड धुळे बुक सेंटर गेल्या मागील 2017 पासून मी साहित्यांचा व्यवसाय करत आहे आणि आज हरित क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त आपण सर तुम्ही आम्हाला भेटला तर खरं लोकशाहीचा चौथा स्तंभ आपण असल्यामुळे मला अशी माझी इच्छा झाली की आपण अशी एक जयंतीच्या पर्वावर लोकनायक वसंतराव नाईक साहेब यांचा एक पुस्तक आपण असं भेट द्यावा. आणि इथं आपल्या मुलाखती दरम्यान आमचे साहेब इथं आलेले आहेत, त्यांना पण राठोड साहेब इथं आलेले आहेत. क्रिमिनल ट्रायल ऍक्ट 1861 कायदा आमच्या परिवारातर्फे दोघांना भेट देऊ इच्छितो आणि एवढी भेट आपण स्वीकारावं एवढीच अपेक्षा. तुमची जी भेट काय सांगाल? तुमच्याकडे कोणते कोणते पुस्तक उपलब्ध आहे? माझ्याकडं आता म्हणजे हे जे एवढं साहित्य आहे, धाटी संस्कृती वैवाद कल्चर टिकवण्यासाठीचं जे साहित्य आहे, त्याबरोबर बंजारा समाजाला सांगू इच्छितो की लढी झमरका साकी साखर तीस तेवार मरण धरण वायानात्रा होळी दिवाळी टेरो लेंगी भजन इतिहास आणि सर्व बहुजनांच्या महापुरुषांचे आणि देशहितांचे सर्व साहित्य धुळे बुक सेंटरवर मिळेल. आपणास पाहिजे असेल तर आपण मला कॉल करू शकता. ही जयंती खऱ्या अर्थाने विचारांची जयंती व्हायला पाहिजे. नाचन कोणी वसंतराव नाईक डीजे लगाडता आणि नाचन जयंती करण्यापेक्षा म्हणून विचारेर जयंती करून ही मग संदेश आपल्या समाजी सारू देरूच राहतात. या ठिकाणी त्यांनी सांगितलं नाचून जयंती साजरी करण्यापेक्षा वाचून जयंती साजरी व्हावी, म्हणून त्या ठिकाणी त्यांनी आनंदानं आम्हाला दिला. आम्हाला सांगा, आता परत जर तुम्हाला पुस्तक खरेदी करायची म्हणले, तुम्हाला ऑनलाईन जर आम्ही फोन केला, पैसे आम्ही ऑनलाईन केले तर पुस्तक तुम्ही आमच्या पोस्टवर पाठवाल का? बाय पोस्ट कुरिअरनं मी आतापर्यंत 7 ते 8 राज्यापर्यंत माझे पुस्तक दिलेली आहेत. आपणास कोणाला पुस्तक हवे असेल तर माझ्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. माझा नंबर आहे 97 65 70 84 82 धुळे बुक सेंटर. 97 65 70 84 82 हा त्यांचा नंबर आहे. ज्याला तुम्हाला पुस्तक वाचण्याचा प्रयत्न असेल, वाचणं काय मस्त फ्रेश करणारा. आपल्याकडे कोणते कोणते पुस्तक उपलब्ध आहेत जेणेकरून समाजासाठी योगदान लागेल किंवा समाज ह्याच्यातून सुधरेल? काय सांगाल? माझ्याकडं माझ्या धुळे बुक सेंटरवर कोणतंही पुस्तक बहुजनांचं आणि बंजारा समाजांच्या ऐतिहासिक इतिहासाबद्दल कुठलंही पुस्तक मिळेल माझ्याकडे. असे 100च्याहून प्रती उपलब्ध आहेत माझ्याकडे वेगवेगळ्या स्वरूपाच्या. या ठिकाणी तुमची जी सद्भावना होती त्या सद्भावनाला आम्ही मुद्दाम या ठिकाणी आवर्जून आलो. तुमची जी भावना होती आमच्या प्रती की आम्हाला पुस्तक वाचण्यासाठी द्यायचं आहे, आम्ही या ठिकाणी आलो आणि तुमचं जे काही सन्मानपत्र आहे ते पुस्तक देण्याचं ते आम्ही स्वीकार करतो. साहेब काय सांगाल? आज इथं त्यांनी पुस्तकाची स्टॉल लावलेला आहे.
दादा एक मिनिट. माझ्या सुंदर सुंदर बोलण्याच्या पाहुण्या माझ्या सगळ्या यादी होती आणि युवा बांधवांनो माझा